राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तणाव असताना गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने महायुतीमध्ये तणाव वाढलेला आहे। अजित पवारांनी देवकरांना राष्ट्रवादीत घेताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। अजितदादांनी युती धर्म पाळला नाही असा आरोप देखील शिवसेनेने केलाय। पाहूयात। गुलाबराव देवकरांमुळे महायुतीत धुसफूस। राष्ट्रवादीला युती धर्माचा विसर पडल्याचा आरोप। शिवसेनेची राष्ट्रवादी विरोधात जाहीर नाराजी। शिवसेना आणि राष्ट्रवादीतले राजकीय संबंध मधुर राहिलेले नाहीत। त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या शीतयुद्धाचा आणखी एक अंक जळगावात सुरू झालाय। जळगावमधील शरद पवारांच्या पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला। गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीत घेताना शिवसेनेला विश्वासात का घेतलं नाही असा सवाल शिवसेनेने केलाय। गुलाबराव देवकरांना पक्षात घेताना अजित पवारांना महायुतीच्या धर्माचा विसर पडल्याची टीका शिवसेनेने केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एनसीपीने हे उमेदवार घेतलेले आहेत। कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता। हे युतीचं धोरण आहे का हाही सवाल आहे। प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीची आपला पक्ष वाढवायची। आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। जिल्ह्याच्या ठिकाणी जे चित्र दिसतंय तर शिवसेनेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करतायत तर शिवसेना अडचणीत येणार नाही। यांच्या छातड्यामध्ये भगवा झेंडा घालून आम्ही निवडून आलेलो आहे। त्यामुळे यांनी किती त्यांना घेतलं तरी जो बस्या बैल असतो तो बशाच असतो। शिवसेनेच्या जाहीर नाराजीवर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिले। पण या सगळ्या पक्षवाढीमुळे कुठला महायुतीवरती परिणाम होईल किंवा निवडणुकांमध्ये महायुतीचं जे धोरण ठरेल या धोरणाला विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही करेल असं मला काही वाटत नाही। त्यामुळे एक प्रकारे पक्षवाढ करणे आणि त्याच्याबरोबर महायुतीचा धर्म सुद्धा पाळणे ही जबाबदारी ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची सुद्धा भविष्यात असणार आहे। कालच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगावमधील जवळजवळ 5 माजी आमदारांनी पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादीला आपली ताकद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा अधिकार आहे आणि यासाठी महायुतीमध्ये चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष पहिल्यांदा सुप्त स्वरूपात होता। हा संघर्ष आता राज्याची राजधानी मुंबईपासून जळगावातल्या गल्लीतही दिसू लागलाय। महायुतीतल्या फुटीची ही नांदी तर नाही ना अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास जळगाव।